कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तर सगळ्याच उमेदवारांना चांगलं प्रशिक्षण देण्याची एखादी कार्यशाळा देखील आपल्याला आयोजित करता येईल आणि त्याच्यातून व्ह्यूज त्यांचे क्लिअर होतील की कदाचित माझी राजकीय अपरिपक्वता त्यामध्ये असू शकते. आणि हा बंधारा पुरा झाल्यामुळे यंदा 2 वर्षात पाऊस पडला, खूप पाऊस पडला, तरी देखील पूर यायचं प्रमाण निश्चितपणे कमी झालं. माणसं बाहेरून जो राहायला येत नाही तो तिथले व्यवसाय वाढत. पण आज मुलींसाठी 100% मोफत आहे. तुम्ही मेडिकलला जा, इंजिनिअरिंगला जा, फार्मसीला जा, ऍग्रिकल्चर जा. ब्ल्यू लाईन, रेड लाईनचा विषय प्रलंबित आहे, त्याच्यावर देखील अंतिम सोल्युशन निघणं गरजेचं होतं, जे आमच्याकडून राहून गेलेलं आहे. पण ते काम आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करण्याची आमची सगळ्यांचे प्रयत्न आहे. ऑस्ट्रेलियात आम्ही एक शेत बघायला त्यांनी गाड्या ठेवल्या होत्या. बघितलं तर तुम्ही तुमच्याकडची पण खूप सारी अशा गोष्टी आहेत आपल्याकडे, पण त्याचा प्रोपगंडा आपण करत. नमस्कार, माझं कोकणच्या गप्पा टप्पा ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या कार्यक्रमामध्ये आपण अनेकांची मतं जाणून घेत असतो. चिपळूण शहरामध्ये काय हवंय, काय नकोय याबद्दल आपण चर्चा करतो. सध्या नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सुरू आहे. याच्यामध्ये अनेक उमेदवार उभे आहेत. अनेक उमेदवार मतदारांसमोर जातात, आपली स्वप्न सांगतात आणि प्रत्येकाला मनापासून चिपळूणसाठी काहीतरी करायचं असतं आणि ते करण्याचा प्रयत्न करतात. आज आपल्या बरोबर स्टुडिओमध्ये आहेत आमदार शेखर निकम, ज्यांनी चिपळूणसाठी एक मोठं विजन ठेवलेलं आहे आणि त्या विजनसाठी ते टप्प्याटप्प्याने प्रयत्न करतात. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्ते. चिपळूण स्टुडिओमध्ये. सर, काय सांगाल, आता एकंदरीत आता जरी निवडणुका सुरू असल्या तरी तुमचं चिपळूणकडे बघण्याचं एक विजन होतं, एक स्वप्नातलं चिपळूण माझं कसं असावं हे होतं. सुरुवात आपण असं करू, चिपळूणच्या मातीमध्ये जेव्हा महापूर आला, त्या महापुरामध्ये एक वेगळा शेखर निकम लोकांना दिसला. त्यावेळेला आमदार शेखर निकम यांनी स्वतःची आमदारकी पणाला लावली आणि चिपळूणकरांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. ग्रॅव्हिटीची पाणी योजना असेल आणि उद्यान असतील, ह्या सगळ्या गोष्टींसाठी काय काय करावं लागतं, किती खटपट करावी लागते? सुरुवातीला मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो की अतिशय उत्तम पद्धतीने आपण मुलाखती वेगवेगळ्या लोकांच्या घेताना मी सगळ्याच मुलाखतीचा विचार बघितलेला आहे. प्रश्न विचारताना देखील आपण खूप चांगल्या पद्धतीचा समन्वय राखून काय अपेक्षित आहे आणि काय केलं पाहिजे ह्या गोष्टीचं देखील निदर्शनात आणून देतं. त्यामुळे तुम्हाला महेंद्रजी, सुरुवातीला मी तुमचं अभिनंदन. धन्यवाद. आज निवडणुका आहेत, आपल्याला माहिती आहे, नगर परिषदेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाच्या माध्यमातून आम्ही देखील निवडणूक लढवतो. आता ही लढवत असताना अचानकपणे काही गोष्टी घडल्या आणि ह्या मूळ निवडणुकीतून थोडस बाजूला आम्ही आहोत. कारण नगराध्यक्षाचा आमचा उमेदवार नाही आणि आम्ही एक 14 ते 15 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर आम्ही ती निवडणूक आता लढवत. निवडणुका लढणं आणि हे एक अखंडपणे चाललेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेने दिलेला आपल्याला सर्वांना अधिकार आणि तिथं आपली सगळेच जण आपापल्या परीने बाजू मांडत असतात. आणि सुदैवाने या चॅनलच्या माध्यमातून आपला जो उमेदवार आहे त्याच्याबद्दलच्या देखील त्याच्या असलेलं ज्ञान, त्याला काही गोष्टी करायच्या त्याच्याबद्दलची जिज्ञासा आपण खूप चांगल्या पद्धतीने केलेली. जो पहिला प्रश्न विचारलात की आपल्याला माहितीये की चिपळूणला महापूर आला आणि ह्या महापुरामध्ये अनेकांनी काम केलं. मी कधी मी केलं असं कधी मी म्हणणारा कार्यकर्ता नाही. अनेकांनी, अनेक संघटनेने या महापुराचं काम केलं, लोकांना उभारणीचं काम केलं. त्यामध्ये स्वच्छतेपासून, मेडिकल सुविधापासून ते गाळ चिखल काढण्यापासून ते शहर पूर्ववत करण्यापर्यंतची भूमिका सर्व स्वयंसेवी संस्थांपासून ते अनेक राजकारणात काम करणाऱ्या नेत्यांपर्यंत सर्वांनीच काम केलेलं आहे आणि त्याच्या परिपाक म्हणून चिपळूण शहर हे पुन्हा एकदा नव्याने, नव्या उमेदीने त्या काळात देखील उभं राहिलेलं आपण बघितलं. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये चिपळूणची जनता एकत्र आली, जनतेने आवाज उठवला, जनतेने त्यावेळी एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन केलं, उपोषणाची एक त्या माध्यमातून प्रयत्न केला आणि चिपळूणला कायमस्वरूपी पूर मुक्ती व्हावी ह्या उद्देशाने आंदोलन मला वाटतं महाराष्ट्रामध्ये गाजलं. त्यामध्ये सर्व राजकीय पक्ष बाजूला ठेवून सर्वसामान्य जनतेने त्यामध्ये भाग घेतला. त्यामुळे त्याची तीव्रता, डेप्थ
ही खूप मोठी होती. बरोबर. या आंदोलनाला सगळ्याच प्रमाणात यश आलं असं म्हणणार नाही. हं. परंतु ह्या आंदोलनाला पाठिंबा देत असताना त्यावेळी देखील आम्ही सत्ताधारी पक्षात होतो. हं. त्यामुळे काही वेळा त्याचा आवाज उठवत असताना ते उठवण्याची काम देखील सर्वांनीच केलं. सर्व पक्षाच्या आमदारांनी त्या वेळी त्याच्या कृतीप्रमाणे म्हणजे हं. या पद्धतीने केलं. हं. आणि मला वाटतं साधारणपणे 21 कोटी रुपयाचा निधी हं. निव्वळ गाळ काढण्यासाठी पालकमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, त्यावेळचे आदरणीय अजितदादा असतील आणि इतर नेते मंडळींच्या माध्यमातून आपल्याला तिथं आपल्या चिपळूण शहराचा गाळ काढण्याची देखील तिथं चांगलं काम झालं. हं. नंतरच्या काळात आपल्याला माहिती आहे, की नलावडा बंधाऱ्यासारखा बंधारा बांधण्याची संधी आपल्याला मिळाली. हं. कारण इंग्रजांनी ज्यावेळी तो बंधारा बांधला तेव्हा काही सायंटिफिक दृष्ट्या काही विचार करून तो बंधारा निश्चितपणे बांधला होता, हं. की येणारा नदीचा फ्लो डायरेक्ट शहरात न येता तो डायव्हर्ट करून जावा. हं. हा त्याच्यामागचा रिझन असेल. मला वाटतं 2005 किंवा 7च्या दरम्यान तो नलावडा बंधारा पूर्णपणे कोसळला होता. हो. त्यामुळे तिथं जरा पाणी आलं की लगेच शहरामध्ये पाणी यायचं. हं. हा बंधारा देखील आपल्याला पूर्ण करत असताना त्यावेळचे जलशक्ती खातं मला वाटतं मुख्यमंत्री आत्ताचे आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आणि त्या सगळ्यांच्या माध्यमातून अथक प्रयत्न केले. मग दीपक कपूर साहेबांकडे असेल, कपोले साहेब असतील, वेगवेगळ्या पद्धतीत सलगर साहेब असतील, ह्या सगळ्यांनाच सहकार्य घेऊन हं. एक नलावडा बंधाऱ्याला मंजुरी मिळवण्याचं काम आपल्याला करता आलं. तो बंधारा देखील 1 वर्षाच्या आत हं. खातू आपल्याच कोकणातल्या एक चांगल्या कॉन्ट्रॅक्टरनी तो बांधण्याचं देखील पूर्णत्वात नेलं. हं. आणि हा बंधारा पुरा झाल्यामुळे यंदा 2 वर्षात पाऊस पडला, खूप पाऊस पडला, हं. तरी देखील पूर यायचं प्रमाण निश्चितपणे कमी झालं. हं. मी असं म्हणणार नाही की बंधारा बांधल्यामुळे पूरच येणार नाही. बरोबर. परंतु तीव्रता त्याची निश्चितपणे निदान पाण्याच्या फ्लोला जाण्याची वाट जाण्याची वाट मिळाली आणि त्याची तीव्रता कमी झाली. हं. लोकांची अजून आग्रहाची मागणी आहे. कालच मी मुरादपूर आणि या परिसरामध्ये असताना माझ्याजवळ लोकांनी ही आग्रहाची मागणी केली, हं. की हा बंधारा अजून 100 मीटर वाढणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. आणि हा जर 100 मीटर आपण वाढवणारच आहोत. हं. त्या नजीकच्या काळात त्याचं आपण सगळ्या गोष्टी पूर्तता करून तो 100 मीटर वाढलाही जाईल. हं. त्याचबरोबर चिपळूणमध्ये जवळ-जवळ 90 ते 100 कोटी रुपयाच्या ह्या ज्या वॉल्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, त्यातली पहिली वॉल बहादूर शेखचा मोहल्ला आहे. हं. त्याला जवळ-जवळ 20-22 कोटीची आता शेवटच्या अंतिम टप्प्यात आहे, की ज्याचे प्रमा काही दिवसात बाहेर पडेल. हं. त्याच्यानंतर मापातल्या 2 वॉल आहेत. हं. त्याच्यानंतर मिठागरी मोहल्ल्याजवळ आहे. नाईक कंपनीच्या तिथली जी वॉल जे पाणी आत येतं तिथली एक संरक्षण भिंत चांगल्या पद्धतीने झाली. हं. तर काही प्रमाणात आपल्याला ह्या सगळ्यामध्ये एक चांगलं यश मिळू शकेल, की डायरेक्टली पाणी शहरात येण्यापासून हं. रोखण्याचं काम. ह्या झाल्या आपल्या तात्पुरत्या उपाययोजना. हं. ह्याला आपल्याला पूरक असं कायमस्वरूपी काही काम करणं गरजेचं. हं. ज्या पद्धतीने कोल्हापूरला सेंट्रल गव्हर्नमेंट वर्ल्ड बँकच्या माध्यमातून काही उपाययोजनांचं निश्चितपणे धोरण केलेलं आहे. हं. त्याच पद्धतीने आपल्याही जलसंपदा विभागाने सुमारे 2200 ते 2300 कोटीचा एक चांगला प्रकल्प त्यांनी केलेला आहे. त्याचं प्रेझेंटेशनही आपण प्राथमिक स्वरूपात बघितलेलं आहे, हं. हं. की पडणारं पाणी कॅनॉलच्या माध्यमातून खालच्या खाली खाडीला कसं जाईल, हं. खाडीचं ड्रेजिंग असेल, नद्यापात्राचं ड्रेजिंग असेल, त्याचबरोबर कोळकेवाडी आणि इकडून येणारं पाणी एक नव्या टेक्निकच्या साहाय्याने धामणवणे टेरवमध्ये कसं नेता येईल हं. हं. आणि तिथून पुढच्या 40 गावांना ते पाणी कायमस्वरूपी विदाऊट इलेक्ट्रिसिटी हं. जे एक नवीन टेक्निक आहे ज्याचं IITच्या माध्यमातून ते टेक्निक डेव्हलप झालंय. हं. त्याही प्रकल्पाचा ह्या सगळ्यामध्ये आपल्याला उपयोग होईल जेणेकरून पुराची तीव्रता कमी होईल. पूर कायमस्वरूपी येणारच नाही असं होत नाही. कारण शेवटी पूर देखील एक छोट्या नैसर्गिक प्रक्रियेचा भाग आहे. हं. पण त्याची तीव्रता, त्यातून होणारं नुकसान आणि त्यातून जी हानी असते ती खूप कमी प्रमाणात होईल. हं. हे उपाययोजनाचं काम देखील आपल्याला लवकरात लवकर करायचंय. त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. एवढ्या लगेच सगळ्या गोष्टी होतात असं नाही. टप्प्याटप्प्याने ह्या गोष्टी निश्चितपणे होतील. कारण ह्या बाबतीत राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री असतील हे सगळे सकारात्मक रिस्पॉन्स या सगळ्यामध्ये देतात. हं. त्यामुळे ही कामं आपण निश्चितपणे येत्या काही दिवसात आपण पुराच्या निमित्ताने पूर्ण करण्याचा प्रयत्न. सर तसं बघायला गेलं तर चिपळूणला असं म्हणतात शाळेमध्ये आपण जेव्हा अभ्यास करायचो तर म्हणायचो की टीव्ही एक शाप की वरदान. तसं चिपळूणमध्ये वाशिष्ठी एक शाप की वरदान असं आपण महापुरानंतर म्हणायला लागलो. कारण वाशिष्ठीवर आपलं सगळं चालतं
मात्र वाशीच्या पाण्यामुळे चिपळूण उद्ध्वस्त देखील झालं. मात्र पुन्हा एकदा चिपळूण स्थिरावत असताना ज्या वेळेला ग्रॅव्हिटी योजनेचा पाठपुरावा तुम्ही केला, की ही ग्रॅव्हिटी योजना चिपळूणकरांना देण्यासाठी काय करावं लागलं? कारण आता ग्रॅव्हिटी योजना येणारं आम्हाला कळलेलं आहे, निधी आम्हाला दिसला आहे, नगरपालिकेने पाईपलाईन टाकायचं काम सुरू केलेलं आहे. काय आहे ग्रॅव्हिटी योजना? त्याचा फायदा कसा आहे? आणि किती काय खटपट करावी लागली त्यासाठी? इथे सुद्धा मी तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो, की ग्रॅव्हिटीची योजना मीच केली असं मी कुठेही कधीही म्हटले नाही. तुम्ही माझी पेपरची कात्रणं बघा, तेव्हाच्या मुलाखती बघा, त्यावेळच्या बातम्या बघा, की अनेकांचे हात ह्या सगळ्या योजनेमध्ये पूर्वापार लागले. ही कल्पना ज्याच्या डोक्यातून सुचली असेल, ही कल्पना सुचल्यानंतर नजीकच्या आपल्या नगराध्यक्ष मला वाटतं थेराडे मॅडमच होते. त्या काळातल्या बॉडीतले लोकांचं असेल पाठपुरावा आणि ही योजना व्हावी म्हणून केलेले असेल सगळ्यांचे प्रयत्न. सगळ्यांची, मी कोणाची नावं घेतली नाही घेतली तरी सगळ्यांचेच प्रयत्न होते. परंतु ही योजना मंजूर होत नव्हती. हे त्यातलं महत्वाचं कारण. आणि मग ही योजना मंजूर करण्यासाठी मग वेगवेगळे सचिव आहेत. लांडगे साहेब असतील, सहस्रबुद्धे असतील, त्याच्यानंतर अजून अनेक त्यामधल्या आहेत. ह्या सगळ्याची पूर्तता करणं, परत एक कमिटी असते, त्या कमिटी समोर नेणं, त्या कमिटीतून आपल्याला ती मंजूर करणं, मग कन्सल्टंट होते, ते कन्सल्टंट प्रॉपर वेने जात नव्हते, मग कन्सल्टंट बदलण्याचा ठराव करणं. पालकमंत्री महोदयांनी 2-3दा मीटिंग घेतली, रवींद्र चव्हाण साहेबांच्या दालनात आपल्या मीटिंग झाल्या आणि टप्प्याटप्प्याने निवडणुकीच्या आधी कुठंतरी ती नगरविकास मंत्री महोदय त्यावेळी एकनाथ शिंदे साहेब आताचेच होते आणि अजितदादांनी त्यामध्ये खूप मोठा पुढाकार घेतला. मुख्यमंत्री साहेबांनी देखील त्यामध्ये सहकार्य दिलं. पालकमंत्र्यांचं देखील खूप सहकार्य ह्या सगळ्यामध्ये होतं आणि जवळजवळ 152 कोटी रुपयाची पाणी योजना आपली निवडणुकीच्या आधी 1 महिनाभर आधी आपली ती मंजूर करता आली आणि तिची टेंडर प्रक्रिया देखील होऊन ते काम देखील चालू आहे. नवी बॉडी येईल आता त्यांच्यावर खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे, की ही योजना प्रॉपर वेने करून ती इम्प्लिमेंट आणणं. कारण ग्रॅव्हिटी असल्यामुळे लाईट बिलचा मोठा खर्च नाही. त्यामुळे प्रॉपर वेने जर केलं तर तिची उत्पन्नाचा स्रोत पण नगरपालिकेला खूप चांगल्या पद्धतीने होईल. आणि मला वाटतं ही योजना चिपळूणवासियांसाठी एक मोठं योगदान होणार आहे. ही योजना माझ्या कालावधीत झाली, हे एवढीच गोष्ट माझ्यासाठी भाग्याची आहे. बाकी अनेकांचे परिश्रम किंवा त्यांचे श्रम किंवा त्यांची सगळ्यांचीच मेहनत त्यामध्ये निश्चितपणे आज. सर, ज्या वेळेला तुम्ही निवडणुकीला सामोरे गेले, त्यावेळेला पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला अनेक स्वप्न होती, अनेक चॅलेंजेस होते. सेकंड टर्मला अजून ते चॅलेंजेस तीव्र झाले. मग तुम्हाला असं वाटायला लागलं, की या वेळेला संधी मिळाली, की मागची राहिलेली कामं मला पूर्ण करता येतील. चिपळूणमध्ये पर्यटन वाढ असेल, त्याच्यानंतर ट्रॅफिकची समस्या असेल, उद्यानं असतील, इथले आता नारायण तलाव असेल, शिवसृष्टी असेल, हे सगळं करत असताना काय झालंय ज्याचं समाधान आहे आणि काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? खरं म्हटलं तर स्वप्न अनेक असतात. सल्ले देणारे देखील अनेक असतात. सल्ला द्यायला फार मोठं काय लागतं अशातला भाग नाही. मी इथं बसून सुद्धा आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी काय केलं पाहिजे त्याच्यावरही मी लेक्चर देऊ शकतो. कारण नुसतं सांगायचं, पण ते इम्प्लिमेंट कसं करायचं ह्याचाही विचार आपल्याला ह्या सगळ्यामध्ये केला पाहिजे. ज्याचा आता उल्लेख तुम्ही केलात, की चिपळूण शहर हे तळ्यांचं शहर म्हणून एकेकाळी प्रसिद्ध होतं. अनेक तळी आपल्याकडे होती. काही तळी शिल्लक आहेत, काही तळी नामशेष झाली. ही शिल्लक असलेली तळी चांगल्या पद्धतीने आपण डेव्हलप करू शकलो, ज्याचं उदाहरण नारायण तलाव. आता विरेश्वरला काही फंड्स तिथं निर्माण होत आहेत. आपल्याला माहिती आहे रामतीर्थासाठी काही निधी वेगळ्या पद्धतीने आणून ते देखील अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येण्यासारखं आहे. त्यामुळे ही राहिलेली कामं देखील आपल्याला ह्या टप्प्यात पुढच्या करणं खूप क्रमप्राप्त आहे. तळ्यांबरोबर गोळकोट सारखा किल्ला आपल्याकडे आहे, ज्याचं खूप मोठं आपल्यासाठी ते एक म्हणजे मानबिंदू आहे आणि त्याचा आपण चांगल्या पद्धतीने विस्तार करू शकलो. तिथं पर्यटनाला चालना देण्याचं आपल्याला काम करता येण्यासारखं आहे. आणि इतर अनेक गोष्टी आहेत की ज्या चिपळूणमध्ये आपण करू शकतो. कारण चिपळूण हे आपलं शहर असं आहे की ते सेंटर आहे, मध्यवर्ती आहे, हायवे लगतचं शहर आहे. जरी दोन्ही एका बाजूला नदी असली, एका बाजूला डोंगर असलं, तर निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं शहर आहे. आजूबाजूला अनेक देवळं आहेत, जसं विंध्यवासिनीवर रामवर्धानी आहे, ओळीचं खूप चांगलं मंदिर आहे आणि धामणवण्याचं पण देखील विठलाईचं मंदिर आहे. अशी अनेक मंदिर आहेत
ही सगळी जर आपण चांगली अजून विकसित करू शकलो तर राहणारा माणूस एक दिवस चिपळूणला राहायला पाहिजे. शेवटी माणसं बाहेरून जो राहायला येत नाही तो तिथले व्यवसाय वाढत वाढत. आज आपल्या चिपळूण मधले व्यवसाय वाढवायचे असेल तर एका बाजूला इंडस्ट्री आली पाहिजे, पण ती इंडस्ट्री येत असताना अशी आली नाही पाहिजे की त्या पर्यावरणाला घातक त्रास होईल. होईल किंवा तर एका बाजूला ही जर पर्यटनाला संधी दिली, ग्रामीण पर्यटन वाढवलं, कृषी पर्यटन वाढवलं तर राहणारा माणूस चिपळूणला निश्चितपणे राहील आणि त्याचा व्यापार धंद्यावर उपयोग होईल. जसं बघितलं की सावर्ड्याला एज्युकेशनची हे दालनं वाढली, स्वर्गीय निकम साहेबांनी सुरुवात त्या काळात केली. नंतरच्या काळात डेरवण ट्रस्टने MBBS कॉलेज, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, इतर कॉम्प्लेक्स आज तिथं चिपळूणला जे भाडं मिळतं तेवढंच भाडं सावर्ड्यासारख्या छोट्या गावात देखील आज मिळायला लागलेलं. म्हणजे ही साधनं इथं आली की ऑटोमॅटिक ह्या सगळ्या गोष्टी होतील. आणि हे करायचं असेल तर आपल्याला अलोऱ्याला जलसंपदाची खूप मोठी जागा पडू नये जिचा वापर होत नाही. तर अलोरा सारख्या ठिकाणी एखादं म्हणजे जिल्हापेक्षा म्हणजे आपण काय म्हणतो त्याला वरच्या लेवलचं क्रीडा संकुल, काही ते स्पोर्ट्स अकॅडमी किंवा अशा गोष्टी आणल्या Sports तर club त्याचाही उपयोग चिपळूणमध्ये निश्चितपणे आपल्याला मिळू शकतो. सर, आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सगळे उमेदवार नागरिकांपर्यंत जात आहेत. आपले देखील उमेदवार नागरिकांपर्यंत जात आहेत. कोणत्या प्रकारची आव्हानं तुम्ही सांगितले तुमच्या टीमला करायला नागरिकांना? कारण एकतर बऱ्याच जणांना तुमच्यावर विश्वास आहे आणि आमदार शेखर निकम एक थोडंसं आशेचं किरण का होईना लोकांना वाटतंय. जातीपातीचं राजकारण आता सध्या सुरू आहे. एकीकडे समाज बघितला जातोय. मी या समाजाचा आहे म्हणजे मला या समाजाची एवढी मतं मिळतील. या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? शेवटी राजकारणात ह्या गोष्टी पूर्वापार चालत आलेल्या आहेत. मी लगेच काही गोष्टी म्हटलं म्हणजे लगेच त्या संपणार आहेत तशातला भाग नाही. आव्हानं तर खूप आहेत. वेगवेगळी आव्हानं घेऊन निवडणुकीला उभे राहणाऱ्या उमेदवारांना देखील आता हे प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे. त्या प्रश्नाचं सोल्युशन काय हे शोधलं पाहिजे. प्रश्न अनेक आहेत. प्रश्न मांडायचे झाले तर कोणी उठेल नाही मांडू शकतो. पण त्याचं सोल्युशन पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि त्या सोल्युशन प्रमाणे आपली अंमलबजावणी देखील होणं खूप गरजेचं आहे. आताच्या निवडणुकीमध्ये तसं बघाल तर आम्हाला थोडा आराम आहे. कारण आम्हाला अचानक काही गोष्टी घडल्यामुळे नगराध्यक्षाला पण आम्ही आता उभे नाही आहोत. आमचे 14-15 उमेदवार आहेत. त्यातले मेन आमचे 10च उमेदवार होते. बाकी अचानकपणे ज्यांना उभे केलेले. पण प्रत्येक उमेदवाराने अभ्यास केला पाहिजे. आपल्या मतदारसंघाचा काय अडचणी आहेत, आपल्या वॉर्डातल्या काय अडचणी आहेत. आपल्याला गटार, रस्ते हे ते प्रश्न तर मूलभूत प्रश्न असणारच आहेत. कारण ह्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पण त्याचबरोबर आपल्या इथली मुलं काय करतात, त्यांना शिक्षणात आपण काय मदत करू शकतो. आज मुलींसाठी या महायुती शासनाने मोफत शिक्षणाची खूप मोठी उपलब्धी दिलेली. लाडकी बहीण वगैरे योजना आहेच, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. पण त्या बरोबरीने किंवा त्याच्यापेक्षा जास्त ताकदीची ही शिक्षणाची योजना आहे. मग 12वी नंतर राहणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो. अनेक पालकांना असं वाटतं की एवढी फी आपण कसं भरणार. पण आज मुलींसाठी 100% मोफत आहे. तुम्ही मेडिकलला जा, इंजिनिअरिंगला जा, फार्मसीला जा, ऍग्रिकल्चर जा. मग जर आपल्याला तिथे आपल्याला ह्या अशा छोटे कॅम्प लावून ह्या मुलांना मार्गदर्शन करणं, MPSC, UPSC स्पर्धा परीक्षा हे पण चालू ठेवणं गरजेचं. पण एक स्वप्न असतं ते. म्हणजे 2000 मुलं बसतील आणि 2 मुलं पास होतील. मग उरलेल्या मुलांचं काय? बरोबर, निराश होतो. मग त्याच्यातून थोडं फ्रस्ट्रेशन येतं. म्हणजे मी आता जर परीक्षेला सुरुवात केली तर मी ह्या खुर्चीला तहसीलदार म्हणून बसलो. एवढंच मी रुबाबात राहणार आहे. पण त्याच्यासाठी जे कष्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला केल्या पाहिजेत. आपल्याकडची 12वीची मुलं आहेत त्यांना नीटची एक्झाम आहे. त्याचबरोबर अनेक आहेत. नाटाची एक्झाम असते जो आर्किटेक्चरला जातो. आपल्याकडे तेवढी जागरूकता नाही. आपण थोडं त्या मुलांच्या शिक्षणाकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याचं काम पण करणं गरजेचं. सगळ्या गोष्टी पैशानेच होतात असं नाही की मग निधी कुठे आहे, मग काम कसं करू, असं काय नाही. कितीतरी असे उपक्रम आहेत तुम्ही राबवू शकता की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या वॉर्डातल्या, तुमच्या शहरातल्या सगळ्या गोष्टीकडे जास्तीत जास्त लक्ष देऊ शकता. क्रीडा क्षेत्रातलं काम आहे. तर ह्या देखील त्यांनी आत्मसात केल्या पाहिजेत, शिकल्या पाहिजेत, नव्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. आज परवा बारामतीला मी गेलो होतो. बारामतीमध्ये AI च्या माध्यमातून तिथल्या पिकांवर केलेली कार्यपद्धती. कशा पद्धतीने आंबा, काजू हा त्यांनी म्हणजे कंट्रोल
स्टेजमध्ये हम्म. ते कसं उत्पन्न वाढवतात, लवकर उत्पन्न कसं आणतात. हे छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या अभ्यास करत शिकल्या पाहिजेत. हम्म. सगळं बघितलं की लगेच शिकता येतं अशातला भाग नाही. पण बघितल्यावर आपला व्ह्यू तरी क्लिअर होतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे जर जाणीवपूर्वक आणि मनापासून लक्ष दिलं, तर त्यांनाही चांगलं काम करणं शक्य आहे. शहराच्या तर समस्या सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील सगळेच असणार आहेत. पण त्याबरोबर महिलांना हाताला काम असेल, महिलांचा आरोग्याचा प्रश्न असेल आणि काही छोट्या दाखल्यामुळे सुद्धा होणारं नुकसान कितीतरी असतं, तर त्याकडे बारकाईने लक्ष देणं, असं काम देखील त्यांना करता येणार. बारामतीची आठवण आल्यानंतर असा प्रश्न पडतो, की सर तुम्ही अनेकदा बारामतीला गेले असाल. आम्ही इंटरव्ह्यूज घेत असताना अनेकांनी आम्हाला आठवण करून दिलेली आहे, की बारामती हे शहर खूप सुंदर आहे, छान आहे आणि तिथे अजितदादांनी विशेष लक्ष दिलेलं आहे. तिथे या सगळ्या राजकारणामध्ये अशा मोठ्या शहरांमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, की चिपळूणमध्ये हे मी करू शकतो, चिपळूणमध्ये ह्या गोष्टी मला हव्याशा वाटतात. पण चिपळूणमध्ये रेड आणि ब्लू लाईन जी आपल्या समोर आलेली आहे, ज्याच्यामुळे आपली प्रगती खुंटलेली आहे, बांधकाम व्यवसाय थांबलेला आहे. त्याच्यासाठी आपण कशाप्रकारे प्रयत्न करणार आहे? नाही, बारामतीचा जो विषय केला त्याच्यामध्ये इच्छाशक्तीचा पण प्रचंड त्यामध्ये आहे. आदरणीय पवार साहेबांनी, त्यांचे भाऊ आप्पासाहेब पवार साहेबांनी ॲग्रीकल्चरमध्ये खूप मोठं काम तिथं केलेलं आहे. नवे-नवे प्रयोग ते तिथं करतात. आदरणीय अजितदादांचं खूप मोठं ॲडमिनिस्ट्रेशन त्याच्या हाताला आहे. दादांकडे खूप एक स्वच्छतेपासून ते एक नव्या कल्पनांचं खूप मोठं भांडार आहे. आणि ह्या सगळ्याबरोबर जवळपास ती 50-60 वर्षाची सत्ता देखील इम्प्लिमेंटेशन आहे. तशा पद्धतीचे रोड हवे वाटतात, तशा पद्धतीचे लाईट्स हवे असतात. गटाराची काही आपल्याकडे ही समस्या आहे. काही ठिकाणी, अनेक ठिकाणी उघडी गटार आहेत. ती कॉमन स्वरूपी बंद. पण शेवटी निधी आणि हे आणि थोडंसं तिथे राजकीय पण अजून वरदहस्त देखील त्या पद्धतीचा असणं गरजेचं आहे. ही सगळ्या आग्रही मागण्या आपण जेवढ्या करता येतील, त्या सगळ्याच गोष्टी सुटणार नाहीत. तुम्ही आता विचार करा ना, आपल्याला पार्किंगची व्यवस्था खूप चांगली अजून करायला लागणार आहे. काल मी एका ठिकाणी गेलो, तिथं ते ज्येष्ठ नागरिकांनी मला सांगितलं, की चिपळूणला चालताना खूप मोठा प्रॉब्लेम होतो. रस्ता ओलांडता येत नाही. सिग्नलची व्यवस्था असली पाहिजे. मग सिग्नलची व्यवस्था असेल तर काय केलं पाहिजे याचा विचार आपल्याला करावा लागेल. पार्किंगच्या व्यवस्थेचा करावा लागेल. आपण मुरादपूरचा पूल जवळ-जवळ 20-22 कोटी रुपये तिथं टाकून आज मुरादपूरचा पूल होतोय, त्याच्यामुळे वाहतुकीची पण सुलभता गायवट होऊ शकते. अजून असे काही ठिकाणी पूल असतील तर ते करणं देखील गरजेचं आहे. रस्ता आज तुम्ही बघितलात की बहादूर शेख ते आपलं नगरपालिका इथं जर आपण दुतर्फा रोड करू शकतो, कारण बऱ्यापैकी जागा अवेलेबिलिटी दिसते. थोडंफार इकडं तिकडं झालं आणि चांगल्या पद्धतीने डिवायडर वगैरे टाकून एक चांगला रोड केला आणि तसाच रस्ता आपण पागेपर्यंत फिरवला तर रोडची एक चांगली समस्या होईल. काही ओव्हर जी हे असतात म्हणजे पूल त्याच्यावरनं क्रॉसिंग जुन्या माणसांना, वयस्कर माणसांना थोडंसं जाता येत नाही. बरोबर. तर त्यासाठीची व्यवस्था वेगळ्या पद्धतीने कशी करता येईल ह्याचाही विचार केला जाईल. आणि जसं आपण पवन तलाव आता डेव्हलप करायला घेतलंय, पहिल्या टप्प्यात त्याचं कंपाऊंड्स वगैरे बाकी सगळ्या गोष्टी ह्या झालेल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात आता गॅलरी पूर्ण होते. तिसऱ्या टप्प्यात जी नगर परिषदेने बांधलेली बिल्डिंग आहे तिला जर चांगला, आता ती पाडावी असा मताचा मी नाही, तिला चांगला लुक दिला, ग्लास वगैरे व्यवस्थित करून घेतली तर चांगले ड्रेसिंग रूम सकट तिथं करता येईल. आपण तिथं 3 विकेट क्रिकेटच्या बनवून घेतलेल्या आहेत. बाकी देखील गेम्स आणि लाइटिंग व्यवस्था केली तर डे नाईट ते चालू शकतं. म्हणजे तिथं कबड्डीला तर तुम्ही बघा आपल्याकडचा फायनल मॅच प्रो कबड्डीची झाली तर अजिंक्य आणि दुसरा पण स्वप्न शुभम वगैरे ही मुलं दोन्ही वेगवेगळ्या संघात आपल्या चिपळूणची मुलं तिथे खेळत होती. मग हे खेळाला देखील चालना देता येण्यासारखं खूप मोठा स्कोप आहे. तसेच पवन तलाव आहे, तसं गोळकोटचं मैदान अल्टरनेटिव्ह होतंय, उक्ताडचं मैदान देखील तयार होतंय. ही मैदान चांगल्या पद्धतीने पुढच्या स्टेजमध्ये आपल्याला अजून करणं गरजेचं आणि मला वाटतं आपण ती निश्चितपणे पूर्ण करू. सर 2 टर्म मध्ये आमदारकी करत असतो. आपण साधारणपणे एक अंदाज घेतो, की आमदार म्हणून मी या 5 वर्षांमध्ये हे काम करीन, सेकंड टर्म मध्ये ह्या 5 वर्षांमध्ये हे काम करीन. अशी कुठली कामं आहेत ज्याच्यामुळे समाधान आहे आणि असे कुठले विजन्स आहेत, की जे अजून पुढे तुम्हाला चॅलेंजिंगली करावंसं वाटतं? आमदार म्हणून पहिली टर्म असताना तुम्ही बघितलं खूप मोठी आव्हानं आली. म्हणजे एका टर्मला आम्ही सत्तेत गेलो, सत्तेच्या बाहेर राहिलो, विरोधी पक्षात राहिलो, सत्तेत आलो.
एका 5 वर्षामध्ये एवढे वेगवेगळे अनुभव एका टर्म मध्ये येऊ शकतील असं नाही. त्यामुळे खूप शिकता आलं. सगळ्याच गोष्टी अनुभवता आल्या. त्यामध्ये करोना देखील आला. करोनामध्ये 2 वर्ष गेली. मग महापूर आला. त्याच्यामध्ये काही कालावधी गेला आणि ह्या सगळ्यामध्ये विकासात्मक कामं करण्याचा प्रामाणिकपणे मी प्रयत्न केला. धडपड केली, वेळ घेतला, सगळीकडे जात राहिलो, सगळ्यांच्या पर्यंत फॉलोअप केला. काम करण्याचा खूप प्रयत्न केला. ह्याचा अर्थ मी पूर्ण समाधानी आहे अशातला भाग आहे का? नाही. कारण आपली कितीतरी कामं आपण घेतली होती. त्यातली 25% पण कामांना आपण तिथपर्यंत न्याय देऊ शकलो नव्हतो. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे ह्या दरम्यानच्या काळात पुरावर अजून चांगलं सोल्युशन निघणं गरजेचं होतं. ब्लू लाईन, रेड लाईनचा विषय प्रलंबित आहे. त्याच्यावर देखील अंतिम सोल्युशन निघणं गरजेचं होतं, जे आमच्याकडून राहून गेलेलं आहे. पण ते काम आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करण्याची आमची सगळ्यांचे प्रयत्न आहेत. ते सगळे प्रयत्न करावे लागणार आहेत. खूप मोठं त्याला आपल्याला एक जसं आपण संघर्ष समिती स्थापन करून बळ दिलं होतं, त्या पद्धतीने एकत्रित करून राजकारण विरहित, कारण प्रत्येक गोष्टीचा राजकीय फायदाच घ्यावा असं काही नाही. आपल्याला राजकारण सोडून पण ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. ताकदीने उतरून ही कामं करण्याचा प्रयत्न माझा पण असेल. सगळ्यांना सोबत घेऊन काम करावं लागेल. येणाऱ्या नगरपालिकेमध्ये पण शेवटी लोकांचा विचार महत्वाचा आहे. तुम्ही लोकांना ज्यावेळी गृहीत धरून जाता त्यावेळी लोक तुम्हाला धडा पण शिकवत असतात. त्यामुळे लोक काय करतील हे आम्ही सांगू शकत नाही. आणि जो कोण नगराध्यक्ष निवडून येईल तो नगराध्यक्षाने मला विचारावं नाही विचारावं, मला काय त्याचा फार मोठा मी कधी मोठेपणा किंवा इगो मध्ये राहत नाही. त्यामुळे जो कोण येईल त्यांनी सकारात्मक दृष्ट्या ज्या ज्या गोष्टीला माझी मदत लागेल ती न मागता किंवा कुठचाही त्याच्यामध्ये योगदान न म्हणजे हे न करता, क्रेडिट न घेता मी त्या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहून ज्या ज्या ठिकाणी करता येईल, म्हणजे पवन तलाव एक अद्ययावत ग्राउंड्स पण खूप चांगल्या पद्धतीने करणं, त्याचबरोबर पूर रेषेचा प्रश्न सोडवणं, आपल्याला पुरावर नियंत्रण करणं, पार्किंगची व्यवस्था करणं, रस्ते चांगले डेव्हलप करणं, जसं सिग्नलचा विषय मला अजून त्याचा अभ्यास नाही पण त्याच्या संबंधी काय करता येईल याचा एकंदर विचार करणं, छोटी मोठी गार्डन विकसित करणं चांगल्या पद्धतीने, जसं आपण मधी फुलपाखरू उद्यान असेल, इतर उद्यान असेल, ही डेव्हलप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गोळकोट किल्ल्याला सुशोभीकरण कसं करता येईल, त्याचबरोबर गांधारेश्वरचा 2 कोटीचा प्रकल्प आता मंजुरीला आहे. तिथे बॅकवॉटर त्या ह्यानी जर आपण बोटिंग क्लब किंवा असं काय करू शकलो तर ते करण्याचा पण प्रयत्न आहे. पण शेवटी ह्या सगळ्यामध्ये निधी हा एक मोठा फॅक्टर असतो. हा निधी मिळवण्यासाठी मेहनत आणि ते सगळं करण्याची माझी मानसिकता आहे, माझी तयारी आहे आणि त्या दृष्टीने मी नक्की प्रयत्नशील राहील. माझं कोकणच्या माध्यमातून आमदार शेखर निकम यांचं विजन आपण पाहत आहोत. वेळ झाली आता ब्रेक घेण्याची. थोडा वेळ थांबूया. तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. गप्पा टप्पा कार्यक्रम सुरू आहे. आमदार शेखर निकम आहेत सोबत. पदाधिकाऱ्यांची किंवा लोकप्रतिनिधींची मतं घेण्याचं एवढंच कारण, या चाललेल्या राजकारणामध्ये आपल्याला कोणत्या दिशेने जायचंय. कारण एकदा उमेदवार निवडून आला की तो सर्वांचा होतो आणि तो सर्वांचा उमेदवार झाल्यानंतर तो सर्वांसाठी निधी आणतो आणि सर्वांचं कल्याण करण्याचा प्रयत्न करतो. आमदार शेखर निकम यांची दुसरी टर्म सुरू आहे. सर, चिपळूणमध्ये तसं बघायला गेलं तर आपण ड्रोन शूटिंग जेव्हा करतो तेव्हा वरून जेव्हा बघतो तेव्हा चिपळूण मधले काही काड्या लाईनी दिसतात, जे रस्ते असतात, पण हिरवा भाग बराचसा दिसतो. म्हणजे शहरामध्ये बऱ्याचशा जागा मोकळ्या दिसतात आणि तिथे अंतर्गत रस्ते दिसत नाहीत. मग काय करायला पाहिजे की जेणेकरून ते अंतर्गत रस्ते वाढतील, तिथे लोकवस्ती वाढेल? काय करायला पाहिजे? कारण आपल्या पाठोपाठ अनेक शहरांचा विकास होताना आपण बघतोय. चिपळूणला ह्या वाटेने न्यावंसं वाटत असेल तर काय नेमकं करायला पाहिजे? नाही, रस्ते ह्या तर मूलभूत गरजा आहेत. थोडंसं डीपी प्लॅन मध्ये ह्यांची सुधारणा करणं, त्या पद्धतीने कुठच्याही प्लॉटला जाता येईल असा रस्ता असणं खूप गरजेचं आहे की ऑटोमॅटिक डेव्हलप होते. अजून आपल्याकडे कसं मालकी असते, मग माझ्यापर्यंत तो रस्ता आला की पुढे द्यायचा नाही, त्याच्यामुळे पुढच्याची अडचण होते, मग पुढचा भाग डेव्हलप होत नाही. तसं बघितलं तर आपण मुराद म्हणजे मार्कंडीतून आत गेल्यानंतर तो नदीकडचा सगळा पट्टा बघितला तर खूप मोकळा चांगल्या पद्धतीने तिथं आहे.
आता याच्यावर उपाय म्हणजे जे जे मी मगाशी म्हटलं, की पूर नियंत्रणसाठी जो प्रकल्प आहे ना, त्याच्यामध्ये तेच आहे, की आपल्याला नदीच्या साइडने एक रस्ता जाईल, हम्म. की जो वॉकिंग ट्रॅक होईल. कारण हम्म. वॉकिंग ट्रॅक पण गरजेचं आहे. आज गरजेचं आहे. काय होतं, गाड्या एवढ्या जोरात येतात ना, म्हणजे आपण रस्त्यावर चालताना समोरचा कसा येईल आणि कुठं हो आपटेल हो हो. आणि आणि तसे आपण त्या अपघात पण झालेले आहेत. फ्लोमध्ये असतो. हम्म. त्यामुळे तो जर आपण एक चांगला ट्रॅक्स केला आणि हम्म. त्याच्या साईडने झाडं लावली, जसं नलावडे बंधारा झाला. हम्म. आता नलावडे बंधाऱ्याला आपली आरक्षित जागा असेल तर तिथं छोटंसं गार्डन केलं आणि त्याच्यातून आपण असे चालतायत, दोन्ही बाजूला झाडं आहेत आणि त्याला जोडणारे रस्ते जर त्या अप्रोच म्हणजे बरोबर अटॅच बरोबर. केले. हम्म. हा जर जाणारा रोड आणि त्याला असे चारी बाजूने सगळीकडून त्याला अटॅच केले, की ती सुद्धा विकसित होते. हम्म. आता त्याच्यासाठी कायदेशीर प्रक्रिया आहे, कारण जागेंचे प्रश्न, वैयक्तिक मालकीच्या जागा असल्यामुळे काही अडचणी देखील असतील हम्म. आणि ह्याच्यावरही काम करणं खूप गरजेचं आहे. हम्म. थोडंसं जागा, कन्स्ट्रक्शन किंवा FSI वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अजून माझ्या जराशा डोक्यावरनं पण जातात. कारण मी शहरात तेवढा वावरलेलो नाहीये आणि ह्या निगडीत पण फार मोठा माझ्या अजून त्याचंही नॉलेज घेऊन आपल्याला कसं करता येईल. हम्म. येणारी बॉडी अस्तित्वात आल्यानंतर थोडंसं त्याबद्दलचं नियोजन पण त्यांनी केलं तर त्याही बाबतीत आपल्याला सपोर्टिंग भूमिका घेऊ. जिथं-जिथं कुठं अडेल तिथं-तिथं आपल्याला जेवढं जास्तीत जास्त आपल्याला प्रयत्न करता येतील तेवढ्या पद्धतीने हे केलं पाहिजे हम्म. आणि झाडं लावण्याची प्रक्रिया आपल्याकडे सगळ्यात जास्त झाली पाहिजे. ही झाडं लावताना तुम्ही ती रेन ट्री लावता, हम्म. त्याच्यानंतर अशी म्हणजे इंग्लिश झाडं आपण विदेशी जी लावून लावतो, उपयोग नाही. हम्म. की ज्याच्यामुळे पर्यावरणाला पण घातक आहे. आता अशोकाच्या झाडाला साधं घरटं बांधत नाही हो पाखरू हो किंवा अशी बरीचशी झाडं आहेत तशी, हम्म. की जी पर्यावरण घातक आहेत. निलगिरीचं झाड आहे, पाणी खेचतंय, वाढत जातं उंच, हम्म. जे पर्यावरणाला पण घातक आहे. मग आपल्याला काय लावले पाहिजे? आपल्याला रायवळ आंबे लावले पाहिजेत, हम्म. चिंच लावली पाहिजे, आंबा लावला पाहिजे, जांभूळ फणस लावला पाहिजे, जांभूळ लावला पाहिजे आणि मग त्या सगळ्याला जाता येता ती फळं वगैरे मिळतात. कारण आपण परदेशात जातो. हम्म. असं काही वेगळं नसतं ना. हम्म. ऑस्ट्रेलियात आम्ही एक शेत बघायला त्यांनी गाड्या ठेवल्या होत्या. हम्म. बघितलं तर तुम्ही तुमच्याकडची पण खूप सारी अशा गोष्टी आहेत आपल्याकडे. हम्म. पण त्याचा प्रोपगंडा आपण करत नाही. मग बरोबर. तिथं जायचं, ती फळं खायची, जी तयार झाडाची आहेत ती काढून ते कॉमन आहे. आपल्याकडेही खूप सारी आहेत. अटकं आता माहीत नाहीत आपल्याला. हम्म. अनेक जुनी फळं आपल्या लोकांना आताच्या नवीन पिढीला माहिती नाही. त्यामुळे थोडंसं झाडांकडे पण आपल्याला लक्ष द्यावं लागेल. झाड लावणं हा एक कार्यक्रम नुसता करण्यापुरता मर्यादित न राहता ते संगोपन करणं, याच्याकडेही लक्ष दिलं तर चिपळूणला अजून चांगल्या पद्धतीने करता येणं शक्य. सर, मुलाखतीच्या सुरुवातीला तुम्ही असं म्हटलं, की आपण तसं बघायला गेलं तर गेले अनेक वर्षापासून चिपळूण नगरपालिकेचे इलेक्शन्स कधी लागतात त्याच्यावर आपलं लक्ष होतं. मात्र हे इलेक्शन लागल्यानंतर महायुतीच्या सगळ्या सहकार्यांना घेऊन तुम्ही चिपळूणचा विकास करण्यासाठी निधी आणला. मात्र आता ऐन निवडणुकीच्या वेळेला या महायुतीच्या सर्कलच्या बॉर्डरवर तुम्ही आहात. कसं वाटतंय आणि ह्या ज्या उमेदवार जे तुमचे निवडून येणार आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देताय? पहिली गोष्ट, माहिती व्हावी ही माझी प्रामाणिक इच्छा, अगदी मनापासूनची इच्छा होती. मनापासूनचीच इच्छा होती आणि देवरुखमध्ये आम्ही पुऱ्या कोकणात कुठं नसेल झाली एवढी चांगल्या पद्धतीने आम्ही देवरुखमध्ये घेतले. रोज रात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत आजही इथून मला घाईत तेवढ्यासाठी झालं. मला देवरुखच्या मीटिंग सगळ्या 8-9 मीटिंग आमच्या एकत्रित आहेत. बरं. त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने देवरुखला माहिती झाली. चिपळूणलाही व्हावी म्हणून आम्ही 2 पावलं मागे पुढे जाऊन तो प्रश्न सोडवत होतो. पण काही गोष्टी घडल्या, गैरसमज किंवा अन्य काही इगोस्टिक असेल, आमचा इगो असेल, काय असेल त्याच्यामुळे घडलंय. आता ज्या घडलेल्या गोष्टीवर फार चर्चा करावी अशातला माणूस मी नाही. आता जे आहे ते आहे. आता जे आमचे राष्ट्रवादीचे आहेत त्यांच्यासाठी जीवाचं रान करायचं अचानक आल्यामुळे काही प्रॉब्लेम्स आहेत. आम्ही त्याला तोंड द्यायचं, पुढे जायचं. जो कोण नगराध्यक्ष निवडून येईल त्याला पुढच्या दृष्टीने, विकासात्मक दृष्टीने त्याला सपोर्टिंग भूमिका घ्यायची, शहराच्या विकासासाठी ते करायचं. कारण ज्या घडून गेल्या गोष्टी त्याच्यावर आता चर्चा करण्यात मला वाटतं काय फार मोठा आता काय त्याला हे नाही. घडल्या, चूक कोणाची असेल, चूक माझी असेल म्हणून मी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या सगळ्यांची मनापासून दिलगिरी त्याही दिवशी व्यक्त केली, की कदाचित माझी राजकीय अपरिपक्वता त्यामध्ये असू शकते. का आपण एखाद्यावर समजा विश्वास ठेवला आणि मग त्यातून काही गोष्टी घडल्या तर तो
चूक कमी बरोबर याच्यापेक्षा कदाचित तिथं आम्ही कमी पडलो असू, हम्म, की आम्हाला असं वाटलंच नव्हतं ना, की असं काही घडेल. हम्म, आम्हाला आधी कैक उमेदवार मिळत होते, बोलत होते, पण आम्ही 10च्या वर आम्हाला संख्या नसल्यामुळे आम्ही तिथं मर्यादित होतो. हम्म, पण ठीक आहे, जे घडलंय शेवटी राजकारण. हम्म, राजकारण हे काही एवढं सरळ आणि सोपं नसतं. हम्म, आम्ही सरळ मार्गे विचार करत गेलो, पण तेवढं काही सोपं नसतं. एक चांगल्या पद्धतीचा अनुभव देखील ह्यामधून आला. थोडंसं परिपक्व होण्याच्या दृष्टीने मला वाटतं हा अनुभव कामी येईल. असं म्हणजे आपण ज्या गोष्टी घडतात त्यातून शिकणं महत्वाचं. हम्म, त्याच्यातून काय आपला फायदा झाला, तोटा झाला याच्यापेक्षा त्यातून शिकणं, हम्म, की काय असतात बारकावे. कदाचित ते बारकावे शिकण्यासाठी एक खूप चांगली संधी हम्म, या निमित्ताने आम्हाला मिळाली आणि त्यातून आत्मचिंतन केलं पाहिजे. आपण आत्मचिंतन करून पुढे जाण्याचं धोरण ठेवलं पाहिजे हम्म, आणि कटुता कायम ठेवून कधी जायचं नसतं. हम्म, काम महत्वाचं आहे, विकास महत्वाचा आहे, चिपळूणचा विकास महत्वाचा आहे. चिपळूणच्या बाजारपेठेचा विकास हा देखील अतिशय महत्वाचा आहे. कारण आज चिपळूणच्या बाजारपेठेचा व्यवसाय ह्या दृष्टीने विचार केला तर थोडा आपण कुठेतरी कमी पडतो. आज कन्स्ट्रक्शनची चिपळूणची कॉस्ट मला वाटतं 3,000च्या वर गेलीच नाही. हम्म. आज दापोलीचा रेट बघा तुम्ही, वाढलाय बाकी तो. ठिकाणी बघा, सावर्ड्यात 3200 फ्लॅट जातो हो. कधी. मग तो वाढवायचा असेल तर जसं एनरॉन आलं होतं तेव्हा तो वाढला होता, तसं काही ना काही आपल्याला ते गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारूया. सर, चिपळूणचं राजकारण जर बघितलं तर राजकारणापुरतं राजकारण असतं. एरवी सगळेजण एकत्र असतात. या वेळच्या राजकारणामध्ये चांगल्या तरुणांना तुम्ही संधी दिलेली आहे. एके बाजूला मातब्बर आहेत, ज्यांनी 15, 20, 25, 30 वर्ष सत्ता भोगलेली आहे. एके बाजूला तुमचे शिलेदार आहेत, जे आता सध्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये तसे नवीन आहेत. हे सगळे जेव्हा निवडून येतील, त्यावेळेला एकहाती सत्ता कोणाचीच येणार नाही हे आपल्याला सगळ्यांना कळत आहे. पण जेव्हा सत्ता स्थापन होईल नगरपालिकेमध्ये, त्यावेळेला त्या सत्ता स्थापनेतून जी धोरणं आखली जातील, जे ठराव केले जातील, त्या धोरणातून, त्या ठरावातून चिपळूणच्या प्रगतीसाठी तुमचं सहकार्य कशा प्रकारे असणार आहे? पहिली गोष्ट काय आहे, राजकारणात आता ह्या सगळ्याला जर तरवर आज बोलणं उचित होत नसतं. कारण राजकारणात जर तरला काय व्हॅल्यूच नसतं. कसं झालं तर काय होईल तसं. ज्यावेळी जसं घडेल तशा परिस्थितीनुरूप आपल्याला जावं लागेल. त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीनुरूप. पण मी प्रामाणिकपणे माझी इच्छा किंवा माझा हे असेल, की राजकारणात काही घडेल घडेल, पण आपल्याला सगळ्यांनी निवडणुकी झाल्यावर ज्या पद्धतीने चिपळूणचं वातावरण असतं ते टिकवणं खूप महत्वाचं आहे. वैयक्तिक हेवेदावे वगैरे सगळ्यांनी विसरून फक्त चिपळूणचा विकास यासाठी एकत्र येणं देखील गरजेचं आहे. आणि इथं कुठचाही म्हणजे मला बोलवलं का नाही बोलवलं, मला सांगितलं की नाही सांगितलं, असले छोटे मोठे विचार न करता आपण तर आता ठरवलं की पवन तलावाचा विकास हा काही झाला ते करायचा. मग पैसे मिळाले तर पहिलं पवन तलावाचा विकासाच्या दृष्टीने मुलांसाठी प्राधान्य तिथं करता येणं शक्य आहे. जसं स्विमिंग पूल आज चालू झालेलं आहे. सांस्कृतिक केंद्र उदयजींच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने आज तिथं मिळालंय. नाही, ह्या सगळ्या गोष्टीला क्रीडा प्रबोधिनी आता अशोक शिंदेना घेऊन आम्ही ठरवत्याला कबड्डी किंवा ह्याची क्रीडा प्रबोधिनीचं आमचं चालू आहे. तिथे 5 विकेटचं आपण क्रिकेटचं ग्राउंड देखील चालू आहे. त्याच धर्तीवर पवन तलावाला पण आपलं कायमस्वरूपी क्रीडाची सुविधा उपलब्ध कशी राहील याचे प्रयत्न राहणार आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी सगळ्या बाजूला करून आपल्याला सर्वतोपरी सहकार्य करणं, किंबहुना अंगावर घेऊन ती कामं करणं ही माझी नेहमीच भूमिका असेल आणि पुढेही कायम असणार. 2 दिवस राहिलेले आहेत मतदानासाठी. तुमचे जे उमेदवार आहेत त्यांच्या वतीने नागरिकांना काय आवाहन कराल? आता कसं झालंय बघा, पक्ष खूप झाले, वेगवेगळ्या आघाड्या खूप झाल्या. त्यामुळे उमेदवारांना खूप चांगली संधी बऱ्याच उमेदवारांना वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून मिळू शकली. एक चांगला अनुभव त्यांनाही मिळेल. निवडणुका कशा असतात, काय असतात, कसं करायचं, काम कसं करायचं. त्यामुळे आमचे 15 घड्याळावर आहे आणि एक आमचा पुरस्कृत आहे. 15 जणांची निशाणी घड्याळ आहे आणि एकाची आमची निशाणी साक्षी लोटेकरची मला वाटतं सिलेंडर आहे. तर माझी आपल्याला कळकळीची नम्रतेची ह्या तुमच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे की जिथे घड्याळाचा उमेदवार असेल तिथे घड्याळ या निशाणीवर बटन दाबून आमच्या घड्याळाच्या उमेदवारांना जर निवडून दिलं तर माझी ताकद चांगल्या पद्धतीने वाढेल आणि हे उमेदवार सकारात्मक दृष्ट्या नगरीच्या विकासासाठी काम करतील
थोडंसं निवडून येणाऱ्या उमेदवारांचं म्हणजे आमच्याच असं नव्हे, सगळ्यांनी मान्यता दिली तर सगळ्याच उमेदवारांना चांगलं प्रशिक्षण देण्याची एखादी कार्यशाळा देखील आपल्याला आयोजित करता येईल वा. आणि त्याच्यातून व्ह्यूज त्यांचे क्लिअर होतील. हम्म. नाही, विरोधासाठी विरोध करण्यात काही पॉइंट नसतं. पक्षीय भूमिका जरी वेगवेगळ्या असल्या तरी जी चांगली कामं आहेत त्याच्यासाठी सपोर्टिंग भूमिका असली पाहिजे. आता या माझ्या कालावधीमध्ये मी नेहमी कुठच्याही बातमीमध्ये मी असं कुठेही म्हटलं नाही की हे मीच केलं. त्याने मुख्यमंत्री महोदयांचा सपोर्ट, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सपोर्ट, पालकमंत्र्यांचा सपोर्ट, आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांचा सपोर्ट, ह्या सगळ्यांनी केलेल्या सपोर्टमुळेच ते काम होऊ शकलं. त्यामुळे कोण मध्ये काय म्हटलं की ह्यानेच केलं आणि काय त्याने, असं काय नसतं ना. शेवटी सगळ्यांचे हात त्याच्यामध्ये असतात. बरोबर. आणि महायुतीच्या माध्यमातून मी निवडणूक लढवली. मला सगळ्या कार्यकर्त्यांनी खूप मोठा सपोर्ट दिला. म्हणजे मी निवडून कसा आलो ह्याच्यावरही काही वक्तव्य बऱ्याच जणांनी केली. मला त्याच्यावर बोलायची इच्छा नाही. कारण शेवटी 19ला मी लढवलो त्यावेळी माझ्यावर कोणच मोठा नव्हता. तरी मी 30,000 ने आलो. 24ला लढवलं माझ्यावर अनेक दिग्गज होते. तरी मी 6,000-7,000 आलो. म्हणून काय ते आपण मूल्यमापन नाही ना करू नाही. शकत. परिस्थिती असते. त्यामुळे सगळ्यांचंच माहितीच्या त्यावेळी कार्यकर्त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल मी त्यांचा मनापासून ऋण व्यक्त निश्चितपणे करेन. माझं कोकणच्या माध्यमातून निवडणुकीची रणधुमाळी, गप्पा-टप्पा यामधून आपण एकच साध्य करत असतो, की नागरिकांपर्यंत इथे बसणाऱ्या नेत्याचा, वक्त्याचा, उमेदवाराचा जो दृष्टिकोन आहे, जे विजन आहे, ते नागरिकांपर्यंत पोहोचत असतो. आमदार शेखर निकम यांनी महायुतीमध्ये गेल्यानंतर चिपळूणमध्ये जो विकासाचा धडाका लावला, जी विकास कामं केली, ती विकास कामं आम्ही पुढे करू असं ते आश्वासन देत आहेत, शब्द देत आहेत. त्यासाठी त्यांच्या उमेदवारांना निवडून द्या असं देखील ते आवाहन करत आहेत. आपण जागरूकपणे 2 तारखेला मतदानाच्या दिवशी आठवणीने आवर्जून आवश्यक कागदपत्र घेऊन बाहेर पडा, मतदान करा, आपला योग्य उमेदवार निवडा आणि या उमेदवारांनी निवडून आल्यानंतर कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता चिपळूणच्या सर्वांगीण विकासासाठी काम करा असं आवाहन करत इथेच थांबूया. वेळ झाली आता थांबण्याची. तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण. नमस्कार.